फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ एनी सक्सेस. अर्थात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हा सुंदर असा मराठीतला सुविचार आपण लहान असल्यापासून आत्तापर्यंत ऐकत आलेलो आहोत. किती लोकांनी हा सुविचार एकदम डेप्थमध्ये जाऊन विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे? असो, अपयश किंवा फेल्युअर हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतं बरं का. त्यामध्ये काही लोक अपयशामधून यशाकडे जातात, तर काही लोक त्या अपयशामध्ये गुरफटून राहतात. यश अपयश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आत्ता जरी मी फेल झालो असलो तरी माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस होणारच आहे. तर अपयश हे जर आपल्या आयुष्यामध्ये आलेलं असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा स्वतःला दोष न देण्यापेक्षा आपण अपयश हे काय आहे आणि अपयश हे का आलेलं आहे हे समजून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये यश हे संपादन करू शकतो. यशाचा मार्ग, यश कशा पद्धतीने मिळेल, तर या सगळ्या बाबतीत आपण खूप व्हिडिओज बघितलेले असतील, खूप पुस्तके वाचलेले असतील, पण अपयश म्हणजे काय, अपयश का होतं, अपयश कोणकोणत्या पद्धतीचे असतात, अपयश कशा पद्धतीने हँडल करायचे, तर या सगळ्यांचा उलगडा मी आज या व्हिडिओमध्ये करणार आहेत. जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच एक पॉझिटिव्ह लर्निंग मिळेल. तर कुठल्याही पद्धतीचा विलंब न करता आपण हा व्हिडिओ सुरुवात करूया. अपयश अपयश म्हणजे नेमकं असतं तरी काय? एखादी गोष्ट मी करण्याचा प्रयत्न केला आणि ती जर गोष्ट मी करूच शकलो नाही तर मी अपयशी झालो. म्हणजेच आयुष्यामध्ये प्रत्येकांना प्रत्येक फील्डमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अपयश आलेले असतील बरं का. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्ही बिझनेसमॅन असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलावरती कोणत्या ना कोणत्या तरी अपयशाला तोंड द्यावंच लागलेलं असेल. म्हणजे अपयश, जसं मी आता सांगितलं, यश आणि अपयश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे एखादी नवीन गोष्ट आपण करायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस नेमकं आपण अपयशी होतो आणि ते होणंही स्वाभाविक आहे. कारण कुठलीही नवीन गोष्ट किंवा नवीन चॅलेंज आपण करत असो त्यावेळेस पहिल्या प्रयत्नामध्ये क्वचितच लोक सक्सेसफुल झालेले आहेत. म्हणजे 99% लोक हे एखादी नवीन गोष्ट करण्यामध्ये पहिल्यांदा अपयशीच ठरतात. त्याचमुळे असं म्हटलेलं आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ठीक आहे, म्हणजे अपयश नेमकं कसं येतं हे समजून घेण्यासाठी मला तुम्हाला अगोदर कम्फर्टेबल झोन आणि अनकम्फर्टेबल झोन हे काय आहे हे सांगावं असं वाटतं. ज्यावेळेस तुम्हाला अनकम्फर्टेबल झोन आणि कम्फर्टेबल झोन समजेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच अपयश हे का मिळतं आणि अपयश हे कशा पद्धतीने टॅकल करायचं हे तुम्हाला अजून स्पष्टपणे समजून जाईल. तर आता काही लोकांना माहीत असेल की कम्फर्टेबल झोन आणि अनकम्फर्टेबल झोन काय आहे. तर कम्फर्टेबल झोन म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो किंवा दररोज ज्या गोष्टी आपण करतो तर त्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा फेल्युअर मिळत नाही. म्हणजे सांगायचं झालं तर एक सर्कल तुम्ही ड्रॉ करा आणि त्या सर्कलमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करू शकता ना त्या गोष्टी मेन्शन करा. जसं मला सिंगिंग चांगलं जमतं किंवा मी कम्प्युटर अतिशय सुंदररित्या हाताळतो, मी मोबाईल सुंदररित्या हाताळतो, मी सिंगिंग चांगल्या प्रकारे करतो, मी डान्सिंग सुंदर प्रकारे करतो, किंवा जर मी बिझनेसमॅन असेल तर मी डील चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकतो, किंवा जर तुम्ही गृहिणी असाल तर घरामध्ये सुंदर एक चविष्टदार पद्धतीचे तुम्ही पदार्थ बनवू शकता, किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही अभ्यास खूप जास्त वेळ करू शकाल, किंवा तुम्ही टॉपर येत असाल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या तुम्हाला जमतात किंवा तुम्ही डेली आयुष्यामध्ये तुमच्या डेली लाईफमध्ये ज्या गोष्टी तुम्ही करता ना त्या तुमचे चॅलेंजेस नाही आहेत, त्या गोष्टी तुम्हाला यूज टू आहेत. म्हणजे तुम्ही दररोज त्या गोष्टी करता
आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही दररोज करता ना, ह्या सगळ्या तुमच्या या सर्कलमध्ये मेन्शन करा. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला जमतात किंवा ज्या गोष्टीशी तुम्ही फॅमिलियर आहात आणि ज्या गोष्टी तुम्ही डेली करता, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर या सगळ्या गोष्टी या सर्कलमध्ये तुम्ही मेन्शन करा. आणि या सर्कलमध्ये ज्या गोष्टी आहेत आणि जर तुम्ही त्याच गोष्टी दररोज करत असाल तर समजून चला तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आहात बरं का. आता बऱ्याच लोकांना हाच एक डाऊट होता की आम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहोत हे स्वतःला समजत नाही. तर मग जर आपण कम्फर्टेबल झोनमध्ये आहात किंवा नाही हे समजून घ्यायचं असेल तर हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून बघा. तर हे झाला कम्फर्ट झोन, म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही डेली करतात त्या आहेत. बरं, मग मला माझ्या आयुष्यामध्ये काय अवघड वाटतं, माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या चॅलेंजेस आहेत, मला कुठल्या नवीन गोष्टी करायच्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही या सर्कलच्या बाहेर मेन्शन करा. आणि या कम्फर्ट झोनच्या बाहेर जो एरिया आहे, जो झोन आहे ना, त्याला आपण अनकम्फर्टेबल झोन म्हणतो. अनकम्फर्टेबल झोन का म्हणतो? कारण सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत आणि ती गोष्ट ज्यावेळेस मी करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस मी अनकम्फर्टेबल होतो किंवा मी त्याच्याबरोबर फॅमिलियर नाहीये. आणि नेमकं इथेच ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादी नवीन गोष्ट किंवा चॅलेंजिंग गोष्ट आपल्याला करायची असते ना, त्यावेळेस आपण नेमकं इथंच फेल होतो. आपण कम्फर्ट झोन मधल्या गोष्टी करण्यामध्ये कधीच अयशस्वी होत नाही. मला ड्रायव्हिंग जमतं, मला सिंगिंग जमतं, मला केक बनवता येतो, तर ह्या सगळ्या गोष्टी मला जमतात. मग ज्या गोष्टी मी त्या करतो त्यावेळेस मी फेल होणारच नाही, मी ते इझिली करेल. पण ज्या या अनकम्फर्टेबल झोनच्या बाहेरच्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करतो ना, त्यावेळेस मी फेल होतो, मी अपयशी होतो. आणि नेमकाच हे जे अपयश आहे हे आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मिळतं. म्हणजे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही ॲज अ विद्यार्थी असाल तर तुम्ही फेल होत असाल. जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर एखादी डील क्रॅक करताना कधी तुम्ही फेल झालेला असाल. जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही मीटिंगमध्ये किंवा तुमच्या काम करत असताना कुठेतरी फेल झालेला असाल. मग नेमका आपण फेल झालोच का, याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा जे रिझन आहे ते म्हणजे तुम्ही स्वतःला अनकम्फर्टेबल झोनमध्ये आलेला आहात किंवा तुम्ही अनकम्फर्टेबल झोनमध्ये येऊन ती गोष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादी गोष्ट नवीन आहे किंवा चॅलेंजिंग गोष्ट आहे, ही मी करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे मी काय करतोय तर मी माझ्या कम्फर्ट झोनमधून अनकम्फर्टेबल झोनमध्ये येतोय. आणि अनकम्फर्टेबल झोनमध्ये मी येत असेल आणि ती गोष्ट करत असेल तर मी फर्स्ट टेकमध्ये ती गोष्ट कधीच कंप्लीट नाही करणार. मी तिथे फेल होणारच, मला अपयश येणारच, हे त्रिकाल सत्य आहे. आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर फेल होत असाल तर तुम्ही तुमच्या पाठीवरती एक थाप टाका आणि तुम्ही सांगा स्वतःला की मी एक स्टेप सक्सेसकडे टाकलेला आहे. म्हणजेच असे बरेच लोक आहेत की जे त्यांच्या कम्फर्टेबल झोनमध्ये अडकून राहिलेले आहेत, सतत तीच गोष्ट करतात, सतत त्याच गोष्टी करतात जे की त्यांच्यासाठी यूज टू आहेत. आणि जर तुम्ही फेल होत असाल म्हणजे तुम्ही अनकम्फर्टेबल झोनमध्ये येऊन एखादी गोष्ट करायचा प्रयत्न करत असाल आणि जर तुम्ही फेल होत असाल तर त्या इतक्या लोकांपेक्षा एक पाऊल तुम्ही पुढे आहात. तर याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या पाठीवरती थाप टाका. तर याला आपण काय म्हणतो की अनकम्फर्टेबल झोन म्हणतो. कम्फर्टेबल झोनमध्ये ज्या गोष्टी तुम्ही यूज टू आहे, तुमच्यासाठी ज्या जुन्या आहेत, तुम्ही रेग्युलरली करता, ती गोष्ट करत असताना तुम्हाला फेल्युअर मिळणारच नाही. पण ज्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत, चॅलेंजिंग आहेत, त्या जर तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर 100% तुम्ही फेल व्हाल आणि ते तुमचं अपयश आहे. म्हणूनच अपयश हे यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं बरं का. फेल्युअर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर त्यातलं पहिलं फेल्युअर जे आहे ते अनकंट्रोलेबल फेल्युअर आहे. आता हे अनकंट्रोलेबल फेल्युअर म्हणजे काय, एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची वर्ल्ड कप, मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये फायनलमध्ये त्यांची मॅच होती. पहिली बॅटिंग इंडियाची झाली आणि दुसरी बॅटिंग ही ऑस्ट्रेलियाची होती. पण ज्यावेळेस इंडियाचे बॉलर बॉलिंगसाठी आले होते ना, त्यावेळेस संध्याकाळी ड्यू फॅक्टर होता. ड्यू फॅक्टर हा त्यांच्यासाठी अनकंट्रोलेबल फॅक्टर होता. म्हणजे ड्यूसाठी ते काहीही करू शकत नव्हते. मग त्यांच्या हातामध्ये काय होतं की जितक्या बेस्ट पद्धतीने बॉलिंग आपण डिलिव्हर करू तितकंच इंडियन बॉलरच्या हातामध्ये होतं आणि ती बॉलिंग त्यांनी टाकली. आणि शेवटी तुम्हाला माहीतच आहे की
इंडिया फायनल मॅच हे हारला. म्हणजे ही जी सिच्युएशन आहे, अशा सिच्युएशनमध्ये बरेचदा आपल्याला अपयश मिळतं. जर तुमच्या आयुष्यामध्ये ही अशा सिच्युएशनमध्ये जर अपयश मिळालेलं असेल तर तुम्ही ते अपयश तुमच्या माइंडमध्ये ठेवूच नका, कारण असे हे अपयश बऱ्याच लोकांना मिळतात. त्या अपयशापासून आपण एफर्ट्स पुटअप करत पुढे गेल्यानंच चांगलं. तर हे पहिलं अपयश, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की अनकंट्रोलेबल फेल्युअर. दुसरं जे फेल्युअर आहे ते अनरियल फेल्युअर आहे. आता हे अनरियल फेल्युअर म्हणजे काय की जी गोष्ट आपण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ती गोष्ट अशक्यच नाही, अनरियल आहे. एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं, जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या देशाचा पंतप्रधान जर बनायचं असेल आणि ते पंतप्रधान बनण्यासाठी जी क्वालिटीज किंवा ज्या गोष्टी लागतात, जर त्याच्यापाशी त्या गोष्टी नाहीत, त्याच्याकडे त्याच गोष्टी नाहीत आणि सतत तो प्रयत्न करतोय की मला प्राईम मिनिस्टर त्या एखाद्या कंट्रीचा बनायचा आहे, तर ही डिफिकल्ट गोष्ट आहे किंवा अनरियल गोष्ट आहे. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर आपण बनू शकतो, पण त्याच्याकडे ते भाषण कौशल्य, लिडरशिप ॲबिलिटी किंवा ह्या सगळ्या गोष्टी असणं अपेक्षित आहे. जर त्या गोष्टी आपल्याकडे नसतील ना, आपण जर मनामध्ये ठेवलं की मला प्राईम मिनिस्टर बनायचंय, तर हे अनरियल फेल्युअर आहे. तर असं बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये होतं की जी गोष्ट अनरियल आहे ती गोष्ट आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो, खूप वेळ घालवतो आणि फायनली आपण त्याच्यामध्ये फेल होतो आणि मग ते आपल्याला अपयश मिळतं. तर या गोष्टीमध्ये एकच आपण करू शकतो की या अपयशामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की हे अपयश किंवा ही गोष्ट अनरियल आहे माझ्यासाठी, तर मला याच्यावरती जास्त वेळ घालवायचा नाही आणि जास्त वेळ घालवला तर मी अपयशच मिळणार आहे. ज्यावेळेस हे तुम्हाला कळेल त्यावेळेस आपण त्या गोष्टी करणारच नाही, आपण दुसऱ्या गोष्टी करून त्यामध्ये आपण सक्सेस मिळवू शकतो. तर हे दुसरं फेल्युअर आहे ते काय की अनरियल फेल्युअर. म्हणजे पहिलं अनकंट्रोलेबल फेल्युअर, दुसरं अनरियल फेल्युअर. आता जे तिसरं जे फेल्युअर असणार आहे, तर तिसरं फेल्युअर हे आहे की लॅक ऑफ फोकस ऑन आवर गोल. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये बघा बऱ्याच गोष्टी आपण सायमल्टेनियसली करायचा प्रयत्न करतो. म्हणजे 1 2 3 4 गोष्टी एकाच वेळे आपण करायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला माहित आहे की एक मराठीमध्ये म्हणी आहे, आता मला ते आठवत नाही, की जास्तीत जास्त आपण गोष्टी एकाच वेळेस करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस कुठलीही गोष्ट सक्सेसफुल होत नाही आणि बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण या गोष्टीमुळेच फेल होतो. त्यामुळे एखादी गोष्ट जर आपल्या आयुष्यामध्ये करायची असेल तर गोल सेट करा, प्रायोरिटीज सेट करा. हे गोल पहिल्यांदा करायचं, हे टार्गेट पहिल्यांदा करायचं आणि त्याच्यावर 100% फोकस करा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फेल नाही होणार, सक्सेस व्हाल. तर ही तिसरी गोष्ट की लॅक ऑफ फोकस ऑन मल्टिपल गोल्स. तर तुम्हाला एका गोलवरती फोकस करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट अचीव करू शकाल आणि सक्सेसफुल व्हाल. आता जे चौथं फेल्युअर आपल्याला मिळतं ते फेल्युअर कॉज्ड बाय फिअर. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या काय असतात, भीती असतात किंवा फिअर्स असतात आणि त्या फिअरमुळे बरेचदा आपण आपल्या आयुष्यामध्ये फेल होतो. जसं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर अननोन फिअर असते आपल्या माइंडमध्ये. म्हणजे अननोन फिअर म्हणजे काय की ज्यावेळेस आपण अनकम्फर्टेबल झोनमधून कम्फर्टेबल झोनमध्ये येतो ना, त्यावेळेस आपल्यासाठी सगळ्या गोष्टी ह्या नवीन असतात, चॅलेंजिंग असतात, न्यू गोष्टी असतात आणि त्या आपण करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस आपल्याला काहीच माहीत नसतं, कारण ती गोष्ट नवीन आहे माझ्यासाठी आणि माझ्या मनामध्ये अननोन फिअर असते. अरे मला ही गोष्ट जमेल का, मी ही गोष्ट करू शकेल का, आणि तीच फिअर आपल्याला काय करते, फेल होण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामुळे जर आपण एखादी गोष्ट नवीन करत असेल तर विथ कॉन्फिडन्स ती गोष्ट करायचा प्रयत्न करायचा. डझंट मॅटर की ती नवीन आहे, पण मला कॉन्फिडन्स आहे की मी ती करेल. अशी जर ॲटिट्यूड ठेवली तर आपण त्या फेल्युअर पासून बचावेल आणि आपण सक्सेस त्या गोष्टीमध्ये मिळवेल. तर ही पहिली फिअर झाली. आता दुसरी जी फिअर असते ती सगळ्यात महत्वाची, फिअर ऑफ रिजेक्शन किंवा रिजेक्शन फिअर म्हणतो आपण. जर याला कोरिलेटच करायचं झालं तर एक एक्झाम्पल घ्या तुम्ही. ज्यावेळेस एखादा मुलगा किंवा मुलगी इंटरव्ह्यूसाठी जात असते बघा, तर त्याच्या किंवा तिच्या मनामध्ये रिजेक्शन फेल्युअर असतं की मी आता इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी रिजेक्ट होऊ शकतो, मी रिजेक्ट होऊ शकते, किंवा एखादी मी नवीन गोष्ट करण्यामध्ये किंवा मला तो ॲक्सेप्ट करेल किंवा नाही करेल, मला रिजेक्ट करेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे फिअर असते किंवा भीती असते हे आपल्या मनामध्ये असते आणि ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू फेस करतो त्यावेळेस हीच भीती आपल्याला इंटरव्ह्यू व्यवस्थितरित्या देऊ देत नाही आणि त्याच्यामुळे आपण इंटरव्ह्यूमध्ये फेल होतो. तर हे दुसरं फिअर आहे. काय, पहिली फिअर अननोन फिअर, दुसरं फिअर जे आहे ते काय आहे तुमचं, फिअर ऑफ रिजेक्शन, आणि तिसरी जी गोष्ट आहे ती लुझिंग आवर आयडेंटिटी, फिअर ऑफ लुझिंग आयडेंटिटी. आता हे काय आहे, तर ही अशी फिअर असते आपल्याकडे की आपले जे ॲट्रिब्यूट्स असतात, म्हणजे मी कसा दिसतो,
मी जाड आहे, माझा कलर ब्लॅक आहे, किंवा मला पब्लिक स्पीकिंग जमत नाही. आपले हे जे फिजिकल ॲट्रिब्यूट्स असतात ना, हे फिजिकल हे ॲट्रिब्यूट आपल्या माइंडमध्ये राहतात ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करायचा प्रयत्न करतो, आणि हीच गोष्ट आपल्याला फेल व्हायला प्रवृत्त करते. म्हणजे मी दिसतानाच व्यवस्थित दिसत नाही, किंवा माझी बॉडीच तितकी नाही आहे, मग मी लोकांना कशा पद्धतीने गाईड करेल, लोकांच्या समोर मी कशा पद्धतीने उभा राहील, मी पब्लिक स्पीकिंग करेल किंवा नाही. मग ह्या ज्या गोष्टी आपण ज्यावेळेस करतो आणि ह्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये असतात, त्या गोष्टी आपल्याला पब्लिक स्पीकिंग व्यवस्थित करू देत नाहीत, किंवा ज्या गोष्टी तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर ह्या आपल्या फिजिकल ॲट्रिब्यूट आपल्या मनामध्ये राहतात, आणि त्याच आपल्या फेअर बनतात आणि आपल्याला फेल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ज्या फिजिकल ॲट्रिब्यूट्स असतात, मी कसा दिसतो, मी कोण आहे, मी कसा आहे, माझी बॉडी जास्त आहे, किंवा ह्या गोष्टी तुमच्या मनामधून काढायच्या आणि ते गोष्ट करायचा. नक्कीच तुम्ही त्या गोष्टीमध्ये फेल न होता तुम्ही सक्सेसफुली ती गोष्ट कंप्लीट कराल. तर या अशा पद्धतीच्या काही वेगवेगळ्या फेअर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि वेगवेगळ्या फेल्युअर कशा आपल्याला फेल्युअर होतात आणि त्या फेल्युअर कशा पद्धतीने टॅकल करण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता. तर आत्ता मी इथे थांबतोय. मला तुम्ही रजा द्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो, आणि मी तुमच्या भेटीसाठी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत मला तुम्ही रजा द्या. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. बाय बाय.